बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पत्रकार परिषदेचा उद्देश काय हे जरा स्पष्ट करा. जय महाराष्ट्र सगळ्यांना. पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट असा आहे माझा की काल स्थायी समितीची जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये आम्ही ज्या ज्या विषयांना विरोध केला त्या विषयांना सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तर मला इथे सांगायचं आहे की हा पैसा जनतेच्या कष्टाचा आहे, त्याचा कसा गैरवापर होतोय हे मला दाखवून द्यायचं आहे जनतेला, म्हणून मी आज प्रेस कॉन्फरन्स बोलवली. कालचा जो विषय होता बस स्टॉपचा, तर मला एक सांगायचं की कामोठ्यामध्ये ज्या ठिकाणी बस थांबतच नाहीये अशा ठिकाणी बस स्टॉप बांधून ठेवलेत आणि एका बस स्टॉपची किंमत आहे 27 लाख रुपये. तर 27 लाख रुपयामध्ये तसं बघायला गेलं तर आता एक 1 BHK फ्लॅट येईल. तर एवढा महागाचा बस स्टॉप बांधण्याची गरज काय आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जिथे बस थांबतच नाही तिथे हे बस स्टॉप का बांधून ठेवले. आणि मला इथे दाखवून द्यायचंय की सत्ताधाऱ्यांनी अशा टेंडरना मान्यता दिली आहे की जे बस स्टॉप बांधून ठेवलेत त्यांच्या साफसफाईसाठी 2 कोटी रुपयांचा जो टेंडर काढलाय अशा टेंडरला आम्ही विरोध करून सुद्धा त्यांनी मान्यता दिली आहे. तर 2 कोटी रुपये फक्त साफसफाईसाठी देणार आहे महानगरपालिका. तर मला असं बोलायचंय की जर साफसफाई करण्यासाठी नवीन टेंडर न काढता जे महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांनाच तिथे कामाला लावावं आणि साफसफाई करून घ्यावी. मला एवढंच बोलायचं. आणि त्यांची संख्याबळ जास्त आहे सत्ताधाऱ्यांची, म्हणून ते सगळ्या विषयांना मान्यता देतात. तर असा जनतेच्या पैशांचा गैरउपयोग होऊ नये हे मला जनतेला दाखवून द्यायचं आहे की हा आपला कष्टाचा पैसा आहे आणि याचा असं ते सत्ताधारी त्यांची संख्याबळ जास्त असल्यामुळे प्रत्येक टेंडरला मान्यता देऊन आपल्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर करतात. म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. आता सांगायला गेलं तर टॉयलेट त्यांनी ऑलरेडी पहिला बांधून ठेवलेले आहेत, त्यांची स्वच्छता व्यवस्थित टाइम टू टाइम होत नाहीये आणि आता नवीन टॉयलेट बांधण्यासाठी त्यांनी नवीन टेंडर काढलंय. तर माझं असंच म्हणणं आहे की पहिला जे जुने टॉयलेट आहेत त्यांची साफसफाई व्यवस्थित करा, त्यांना मेंटेन ठेवा आणि नंतर असे नवीन टेंडर काढा जेणेकरून आपला महानगरपालिकेचा पैसा वाचवला जाईल. माझा निर्णय हाच असेल की याच्यासाठी वेगळा काही टेंडर काढायची गरज नाहीये, मला तर असं वाटतंय. त्याच्यामुळे मी विरोध केलाय. कारण हा एवढा काय मोठा विषय नाहीये साफसफाईचा. आत्ताच नुकताच नवीन बांधलेले आहेत ते बस स्टॉप आणि त्यांना एवढी काही साफसफाईची गरज नाहीये मला असं वाटतंय. कारण बसच जिथे येत नाही तिथे लोकच नसणार, त्याच्यामुळे तिथे घाण व्हायची काही प्रश्नच येत नाही. तर मग साफसफाईसाठी टेंडर का काढण्यात आलाय. आमच्या प्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे कामोट्यामध्ये काही बस स्टॉप बसवले, त्या बस स्टॉप साठी 27 लाख रुपये खर्च केला आणि ते 27 लाख रुपये एका वर्षापूर्वी खर्च केल्यानंतर पुन्हा ते बस स्टॉप साफ करण्यासाठी परत 2 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केलाय. त्यासाठी आमच्या ताईंनी विरोध केला होता, परंतु तो विरोध झुडकावून लावून ते टेंडर पास करण्यात आलेला आहे. जर समजा हा जो पैसा जो आहे तो कामोटे असेल किंवा खारघर म्हणजे या पनवेल महानगरपालिकेच्या या हद्दीत राहणाऱ्या सर्व जनतेचा कराच्या माध्यमातून आलेला हा पैसा आहे आणि ह्या पैशाचा अशा प्रकारे दुरुपयोग करतात. आणि आता सत्ताधारी सांगत असतील की हायटेक बस स्टॉप जर तुम्ही म्हणताय तर मला सांगा, आज कामोट्यामध्ये बस स्टॉप बांधले तिथं बस येते का हा प्रश्न आहे. जर बस येत असेल तर आमच्या सगळ्याकडून म्हणजे उदाहरणार्थ कामोट्यामध्ये हावरे या ठिकाणी बस स्टॉप बांधलेला आहे आणि त्या बस स्टॉप जवळ जर बस येत असेल तर आमच्याकडून 10 लाख रुपयाचं इनाम या सत्ताधाऱ्यांना देण्यात येईल. आम्ही आज जाहीर करतो. आता कामोठ्यामध्ये तुम्हाला पूर्ण दाखवतो. रस्त्याचे काम या कंपनीला लागलेले आहे. तो काम आहे 25 CR आणि वाढीव काम 30 कोटी. म्हणजे एखादी कंपनी काय करते, मायनस मध्ये काम घेते आणि तो मायनस कसा भरून करायचा तो या टेंडर मध्ये दिसून आहेत. आज स्थायी समिती सभेची जी मीटिंग झाली त्यामध्ये प्रिया गौरी यांनी टाकला विषय, जेव्हा तुम्ही एक्सेस सेव्हिंग मध्ये जो विषय टाकलाय वाढीव कामापेक्षा नवीन टेंडर काढा. परंतु एखादा कंपनीने तो काम
सत्ताधारी जे असतील किंवा प्रशासन असतील, ज्यांचे अधिकारी असतील, यांना मॅनेज करूनच हा काम घेतला जातो. मॅनेज केल्यानंतर ती जे आपण मायनस मध्ये जो काम घेतो तो कामाची रक्कम एक्सिस सेव्हिंग मध्ये वाढवली जाते असा माझा आरोप आहे. आणि हा आरोप सिद्ध करते जेव्हा त्यांना प्रश्न केला का भ्रष्टाचार आहे तुम्ही दाखवून द्या, आमची एकच विनंती आहे प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला का तुम्ही जो काम त्यांच्या टेंडर मध्ये जो दाखवलेला आहे तो काम कमी केला असेल तर त्यांचे पैसे कापता का, ते न कापता तुम्ही एक्सेस सेव्हिंग मध्ये जो काम वाढीव आहे त्यांना ज्या मायनस मध्ये काम केलाय तो कामाची भर तुम्ही करून घेता, हा असा आमचा आरोप आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो, हा टेंडर जो आहे हा 22 कोटीला घेतलेला होता, तो 30 कोटी पर्यंत पोहोचवला. दुसरा टेंडर हा 32 करोडला घेतलेला होता, हा टेंडर 41 करोड पर्यंत पोहोचवलेला आहे. म्हणजे एक्सिस सेव्हिंग तुम्ही मायनस मध्ये जा, आम्ही तुम्हाला प्लस करतो. हा पैसा जो गरिबाचा आहे तो कॉन्ट्रॅक्टदाराच्या खिशात चाललेला आहे. आम्ही आमची पूर्णपणे विनंती आहे प्रशासनाला, आज आमचा जो टॅक्सचा पैसा आहे हा कमी कमी आज होत गेला तर पुढच्या कालांतराने आम्हाला टॅक्स कमी होईल. परंतु जर कॉन्ट्रॅक्टदारांचा विचार करून हे प्रशासन जर कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर आम्हाला तरी वाटते आमचा टॅक्स वाढेल पण कमी होणार नाही. हा टॅक्स कुठेतरी कमी झाला पाहिजे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. तुम्हाला अजून उदाहरण दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल ते चाललंय काय. एखादी कंपनी जेव्हा आर.एस. केनी सांगितलं या दोनच कंपनीला काम कसं लागतो, दोन कंपनीमध्ये म्हणजे एक ठाकूर कंपनी आणि जे.एम. म्हात्रे, हे बघा 28% मायनस कारगरचं काम निघालेलं आहे. कंपनी कुठली, जे.एम. म्हात्रे. आणि मे इम्प्रा ठाकूर इम्प्रा इथे किती मायनस फक्त 6. ही सर्व मिली बघत आहे. हा काम तुला घ्या, तो काम मला द्या, याच्यावरतीच महानगरपालिका फक्त ही ठेकेदारांच्या साठी बनवल्या असं आम्हाला वाटतंय. अजून दुसरा उदाहरण, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा -29. मग जे इंजिनियर बसवलेले आहेत त्यांना काहीच अभ्यास नाही का यातला. एखादी कंपनी 29, 30, 30, 28% मायनस मध्ये घेते. जर ते मग हे अधिकारी जे ठेवलेत किंवा इंजिनियर जे ठेवलेत हे अनपट आहेत का, यांना काही नॉलेज नाही का. प्रत्येक गोष्टी दाखवतो. आता हा काम -33%, म्हणजे एखादे 2-2 लाखाचा काम हा 1.5 लाखामध्ये एखादी व्यक्ती करतोय. म्हणजे इंजिनियरची याची तफावत आहे. एवढी तफावत कशासाठी पाहिजे. आता ही निविदा जी आहे पीपीटी किट, याच्यावरती 63 आधाराने एक कंपनी देणार आहे आणि यांचा रेट आहे 1,21,000 रुपये. म्हणजे जी वस्तू खरेदी केली जाते त्यासाठी सुद्धा यांना नॉलेज नाहीये का. मग तुम्ही टेंडर काढायला जे इंजिनियर बसवलेत यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. हीच आमची भूमिका सर्वांच्या आहे. आणि या भूमिकेत आम्ही उद्या निषेध करायची वेळ आली किंवा या पालिकेवरती मोर्चा काढायची वेळ आली तरी आम्ही काढू, ही आमची सर्वांची तयारी आहे. या जनतेचा पैसा कुठेतरी वाचला पाहिजे. महाविकास आघाडी आणि शिवसेना हे सर्व मिळूनच हा विरोध करणार आहोत. आज आम्ही पण कामोठ्यामध्ये आमच्या जवळ जेवढे प्रश्न येतात पाण्याची मोठी समस्या आहे आणि या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून एक महामोर्चाचं आयोजन आहे त्या 7 दिवसात करणार आहोत. आणि ते आयोजन हा पालिकेवरतीच असणार आमचा, कारण का आमचा जो टॅक्स आहे पालिकेला जातो. पालिकेने सिडकोची माध्यमातून पाणी पुरवला पाहिजे, कारण की पालिकेची जबाबदारी आहे. कारण आमचा टॅक्स जरी आमचा बिल जो पाण्याचा असेल सिडकोला जात असेल पण सर्व जबाबदारी ही पालिकेनेच घ्यावा. आणि आमचा पुढचा महामोर्चा जो असेल तो पालिकेवरतीच असणार आहे. कारण का सत्ताधारी फक्त कारण सांगत आहेत. कारण आणि इलेक्शनच्या अगोदर जेव्हा पाणी नव्हता तेव्हा सत्ताधारीच मोर्चे करत होते. पण सत्ताधारी अजूनपर्यंत या गोष्टीला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला निघल्यापर्यंत मुख्यमंत्री अजून भेट देत नाही का हेच जात नाही. ह्यो आमचा मुळात प्रश्न पडलेला आहे. या कराचा पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे. या कराच्या
पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, या कराच्या पैशाचा दुरुपयोग थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. शिवसेना जिंदाबाद